नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। 1 डिसेंबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा होत आहे आणि त्या पूर्व परीक्षेची तयारी करत असताना हिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळवता यावेत या दृष्टिकोनातून आपल्या या सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनलवर आपण एक महत्त्वाची सिरीज या ठिकाणी केलेली आहे। या सिरीजमध्ये मी तुम्हाला इतिहास या विषयाचे प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक या टॉपिकशी संबंधित असणारे काही प्रश्न या ठिकाणी देत असतो आणि या प्रश्नांमधचा उत्तर आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांमध्ये दिलेल्या सर्व पर्यायांची चर्चा इथे या ठिकाणी करत असतो। साहजिकच या माध्यमातून तुम्हाला त्या सब्जेक्टचं जास्तीत जास्त ज्ञान मिळेल, त्या सब टॉपिकचे महत्त्वाचे क्लूज या ठिकाणी मिळतील आणि जेणेकरून राज्यसेवा पूर्व परीक्षेला किमान हिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळतील या प्रकारचा आपला हा कार्यक्रम या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, यापूर्वी या सेशनमध्ये आपण 3 लेक्चर्स घेतलेले होते। आता हे चौथा भाग आपण इथे या ठिकाणी करूया। तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। आता बघा, एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो ते म्हणजे ब्रिटिश राजाचं हिंदुस्थानचे सम्राट हे पद कोणत्या कायद्याने समाप्त झालं। ब्रिटनच्या राजाचं हिंदुस्थानचे सम्राट हे जे पद आहे हे पद कोणत्या कायद्याने समाप्त करण्यात आलं, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। पर्याय जर आपण पाहिला तर पर्यायामध्ये आहे भारत परिषद अधिनियम 1935 चा कायदा, मॉनफोर्ड सुधारणा कायदा 1919 चा, कॅबिनेट मिशन 1946 आणि त्याचबरोबर भारत स्वतंत्रता कायदा 1947 हे लक्षात घ्या। आता पहिला तर मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घेऊया। या प्रश्नाचं राईट आन्सर काय आहे ते पहिलं तर तुम्हाला सांगतो मी आणि मग आपण या टॉपिकशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते इथे या ठिकाणी डिस्कस करूया। आता लक्षात घ्या, याचं राईट आन्सर जर आपण पाहिलं तर ते हे आहे की भारत स्वतंत्रता कायदा 1947 साली। तर हा जो कायदा आहे भारत स्वतंत्रता कायदा हा कधी बनलेला आहे तर लक्षात घ्या, तर याची डेट आपण खूप महत्त्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर 18 जुलै सन 1947 ला 18 जुलै सन 1947 ला ब्रिटिश पार्लमेंटनं हा कायदा या ठिकाणी निर्माण केला आणि या कायद्याच्या द्वारे भारत हा या ठिकाणी स्वतंत्र होणार आहे असं निश्चित करण्यात आलं। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान हे 2 राष्ट्र स्वतंत्र होईल अशा प्रकारचा हा कायदा या ठिकाणी बनवण्यात आला। लक्षात घ्या, याच कायद्यामध्ये हिंदुस्थानचे सम्राट हे पद जे ब्रिटिश राजाला दिलं गेलं होतं ते समाप्त करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं। आता मुद्दा असा आहे की हे पद कोणत्या कायद्याअंतर्गत राजाला या ठिकाणी दिलं गेलं होतं ब्रिटनच्या राजाला, तर तो पण मुद्दा आपण माहिती करून ठेवणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, हिंदुस्थानचे सम्राट हे पद जे आहे हे सन 1876 ला ब्रिटिशांनी त्यांच्या संसदेमध्ये एक कायदा बनवला होता आणि त्या कायद्याचं नाव होतं रॉयल टायटल ऍक्ट, भारतीय राज उपाधी अधिनियम ज्याला आपण म्हणू शकतो। तर या प्रकारचा रॉयल टायटल ऍक्ट जो आहे तर तो रॉयल टायटल ऍक्ट या ठिकाणी निर्माण करण्यात आला होता सन 1876 ला आणि त्याच कायद्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती असेल की हा जो कायदा बनला तर त्या कायद्याच्या माध्यमातून ब्रिटिश सम्राटला हिंदुस्थानचा सम्राट म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा। आता लक्षात घ्या, या पद्धतीने आपण पाहू शकतो की या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक 1 जानेवारी सन 1877 साली दिल्लीमध्ये एक दरबार भरवण्यात आला होता किंवा दिल्लीमध्ये एक बैठक भरवण्यात आली होती। ती लॉर्ड लिटनच्या कार्यकाळामध्ये होती। लक्षात घ्या, तर लॉर्ड लिटननं या प्रकारचा 1 जानेवारी सन 1877 दिल्लीमध्ये भारतीय लोकांची बैठक घेतली आणि त्या बैठकीला ड्यूक ऑफ कॅनॉट आला होता। लक्षात घ्या, तर त्या बैठकीला राजपुत्र ब्रिटनचा ड्यूक ऑफ कॅनॉट या ठिकाणी आहे। तर त्या ड्यूक ऑफ कॅनॉट या ठिकाणी आला होता आणि त्या ड्यूक ऑफ कॅनॉट समोर ड्यूक ऑफ कॅनॉट जो आहे तर तो या ठिकाणी आला होता आणि मग त्याचं स्वागत करण्यासाठी हा समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे असं एकंदरीत दिसतं। तर मुद्दा नीट समजून घ्या की रॉयल टायटल ऍक्ट अंतर्गत 1876 साली या ठिकाणी हिंदुस्थानचे सम्राट हे पद हे या ठिकाणी ब्रिटनच्या बादशाहाला मिळालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या प्रकारचा हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि हे पद रद्द कधी झालं तर 1947 च्या भारत स्वतंत्रता कायद्या अंतर्गत हे या ठिकाणी पद रद्द झाल्याचं दिसून येतं।
आता बघा, भारत परिषद अधिनियम 1935 जर आपण पाहिला तर हा 1935चा जो कायदा होता तर तो खूप महत्वाचा कायदा आपल्याला मानला जातो. देशाचं संविधान निर्माण होईपर्यंत 1935च्या कायद्यानुसारच भारतामध्ये राज्यकारभार चालवला जात होता असं आपल्याला दिसून येतं. तर 35च्या कायद्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की फेडरल स्टेटची स्थापना, फेडरल रेल्वेची स्थापना, फेडरल कोर्टची स्थापना. या बऱ्याचशा गोष्टी या 1935च्या कायद्याअंतर्गत दिल्या गेल्या. याच कायद्याअंतर्गत भारतीयांना मतदानाचा अधिकार जो आहे तो आधी 2% होता तर तो आता 11% या ठिकाणी वाढवून देण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर खूप साऱ्या महत्वाच्या बाबी 1935च्या कायद्याशी संबंधित आहे. तर या कायद्यावर थोडंसं आपण काम करणं गरजेचं आहे. पुढे मी 35च्या कायद्याशी संबंधित काही प्रश्न देणारच आहे, त्यावेळेस 35च्या कायद्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करूया. दुसरं बघा, मॉनफोर्ड सुधारणा कायदा जो आहे तो 1919चा कायदा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. आता 1919च्या या मॉनफोर्ड सुधारणा कायद्यामुळे काय बरं झालं तर ते नीट लक्षात घ्या. एक सर्वात महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला भेटते की हा जो मॉनफोर्ड सुधारणा कायदा आहे त्या कायद्याद्वारे भारताच्या प्रांतामध्ये प्रांत जो आहे त्या प्रांतामध्ये डायरकी स्थापन झाली, ज्याला द्वैध शासन व्यवस्था या नावाने या ठिकाणी संबोधतो. 35च्या कायद्याद्वारे प्रांतामध्ये स्वायत्त सरकार स्थापन झालं, प्रांतात स्वायत्तता आली 1935च्या कायद्याद्वारे. 35च्या कायद्याद्वारे इंडिया काउन्सिलची बरखास्ती पण या ठिकाणी आहे. आणि 1919च्या कायद्याद्वारे जर आपण पाहिलं तर प्रांतामध्ये द्वैध शासन व्यवस्था आपल्याला या ठिकाणी स्थापन झाल्याचं दिसून येतं. 1919चा जो कायदा आहे त्या कायद्याद्वारे आणखीन काय बरं महत्वाचा मुद्दा तर या कायद्याअंतर्गत पाहायला भेटतं की भारत मंत्री जो आहे त्याचं पेमेंट जे आहे ते ब्रिटिशांच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात 1919च्या कायद्याअंतर्गत झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. या कायद्याद्वारे मुस्लिमांसोबतच शिखांना देखील स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी बहाल करण्यात आल्याचं देखील पाहायला भेटतं. कॅबिनेट मिशन 1946 आहे बघा. या कॅबिनेट मिशनमध्ये 3 महत्वाचे मंत्री या ठिकाणी होते, म्हणून कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजना पण म्हटलं जातं. मग ते कोण मंत्री होते तर या ठिकाणी एक होता तो म्हणजे क्रिप्स होता, जो व्यापारी बोर्डाचा अध्यक्ष होता. एक होता ए.व्ही. अलेक्झांडर. तर ए.व्ही. अलेक्झांडर जो आहे जो नौसेना प्रमुख या ठिकाणी होता. आणि तिसरा होता सर पॅथिक लॉरेन्स आहे. सर पॅथिक लॉरेन्स जो या ठिकाणी भारत मंत्री या ठिकाणी किंवा भारत सचिव या ठिकाणी होता. तर या प्रकारे क्रिप्स, अलेक्झांडर आणि त्याचबरोबर लॉरेन्स हे 3 महत्वाचे लोक हे कॅबिनेट मिशनचे सदस्य या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. आणि याच कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून भारतामध्ये संविधान सभेचं गठन करण्यात आलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा पण खूप महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे आता आपण लगेच या ठिकाणी मूव्ह करूया. आता बघा, कानपूर येथे भरलेल्या 1925 मध्ये कानपूरमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पहिले अधिवेशन भरण्यात आले. त्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्या ते अध्यक्ष होते डॉक्टर सत्यभक्त. तर डॉक्टर सत्यभक्त 1925च्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. अशा प्रकारचे प्रश्न येतील बरं का, कारण 2024चा पेपर आहे आपला, है ना. आणि त्यामुळे मागील 100 वर्षांपूर्वी काय घटना झाल्या त्या थोड्याशा व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आपल्याला असतं. लक्षात घ्या 1924च्या घटना जर आपण पाहिल्या तर 1924-25च्या घटना जर आपण पाहिल्या तर आपल्याला दिसून येतं या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा पण स्थापन केली आहे. तर बहिष्कृत हितकारणी सभा जी आहे तर ही बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केलेली आहे. याच काळामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं अधिवेशन देखील बनलं गेलं. याच काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल याच काळामध्ये RSS ची संघटना पण स्थापन झालेली आहे. याच बरोबर याच काळामध्ये 1924चं अधिवेशन जे आहे ते म्हणजे बेळगाव अधिवेशन. बेळगाव अधिवेशन ज्याचे अध्यक्ष महात्मा गांधी या ठिकाणी होते. आणि 25चं अधिवेशन जे आहे ते म्हणजे कानपूर अधिवेशन आहे ज्याच्या अध्यक्षा सरोजिनी नायडू या ठिकाणी होत्या. तर हे पण महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या 2 अधिवेशनांवर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. अदरवाईज बहिष्कृत हितकारणी सभा हिंदू महासभेसोबत RSS पण विचारलं जाऊ शकतं. डॉक्टर सत्यभक्त जे आहे किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं जे अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष कोण होते असाही प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. डॉक्टर सत्यभक्त हे नाव लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. याच काळामध्ये लक्षात घ्या क्रांतिकारी संघटना देखील स्थापन झाल्या. जसं की आपण पाहू शकतो हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर नवजवान सभा भगतसिंगच्या माध्यमातून स्थापन करण्यात आली होती. तर ते पण लक्षात घ्या. यासारखे महत्वाचे घटक कुठे ना कुठेतरी प्रश्न यामध्ये विचारला जाईल. मानवेंद्रनाथ रॉय
जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, याच मानवेंद्रनाथ रॉय म्हणजेच एम.एन. रॉय यांनी 1920 साली ताशकंद जे आहे तर त्या ताशकंदमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे, लक्षात घ्या. तर यांनी वेनगार्ड या नावाचं पत्र देखील चालवलं, वेनगार्ड. तर वेनगार्ड नावाचं एक पत्र देखील मानवेंद्रनाथ रॉय यांनी या ठिकाणी चालवलेलं होतं, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, श्रीपाद अमृत डांगे, एस.ए. डांगे मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन आहे. यांचा एक सुप्रसिद्ध ग्रंथ आपल्या सर्वांना माहिती असेल, गांधी वर्सेस लेनिन. ठीक आहे ना. तर गांधी वर्सेस लेनिन हा एक महत्वाचा ग्रंथ हा या ठिकाणी श्रीपाद अमृत डांगे यांनी चालवल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या, या श्रीपाद अमृत डांगे यांनी काँग्रेस लेबर पार्टी या नावाचा पक्ष देखील या ठिकाणी स्थापन केला होता, असं आपल्याला दिसून येतं. तर नीट समजून घ्या, लेबर काँग्रेस पार्टी किंवा काँग्रेस लेबर पार्टी. ठीक आहे. तर काँग्रेस लेबर पार्टी या नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला होता आणि त्याचं मुखपत्र सोशॉलॉजी या नावाचं या ठिकाणी होतं. तर नाव नीट लक्षात घ्या, सोशॉलॉजी हे पत्रक कोणी सुरू केलं तर या ठिकाणी श्रीपाद अमृत डांगे, एस.ए. डांगे यांनी या ठिकाणी केलेलं आहे, असं आपल्याला पाहायला मिळतं. खूप इम्पॉर्टंट हा हे प्रश्न या ठिकाणी येईल, कारण काँग्रेस लेबर पार्टीची पण स्थापना जर आपण पाहिली तर ते 1923-24 ची आहे. लक्षात घ्या, 1923-24 आहे काँग्रेस लेबर पार्टीची स्थापना, जे एस.ए. डांगे यांनी केलेलं आहे. आणि 1921 ला गांधी विरुद्ध लेनिन हा ग्रंथ ते लिहिताना दिसून येतात. रजनी पामदत्त पण मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन आहे की ज्या एक कम्युनिस्ट विचारसरणीच्या ठिकाणी राहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. तर रजनी पामदत्त, दत्त ब्रॅडले करार आपल्याला पाहायला भेटतो. तर दत्त ब्रॅडले करार नावाचा एक करार यांनी या ठिकाणी सिद्धांत यांनी येथे मांडल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. रजनी पामदत्त या पण एक कम्युनिस्ट विचारसरणीच्या ठिकाणी आहेत आणि यांनी एक ग्रंथ लिहिला इंडिया टुडे नावाचा. तर यांचा एक ग्रंथ या ठिकाणी आहे, त्याचं नाव या ठिकाणी आहे इंडिया टुडे. ठीक आहे. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर इंडिया टुडे या नावाचा ग्रंथ हा या ठिकाणी रजनी पामदत्त यांनी या ठिकाणी लिहिला गेला होता, असं आपल्याला दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण आता इथं डिस्कस करूया. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. अयोग्य विधान ओळखा. आता बघा, यामध्ये जर आपण पाहिलं तर बंगाल प्रांतात जैसोर, खुलना, राजशाही, ढाका, मालदा, दिनाजपूर या भागात नीळ विद्रोह झाले असं म्हटलेलं आहे. तर बंगाल प्रांतात जैसोर, खुलना, राजशाही, ढाका, मालदा, दिनाजपूर या भागामध्ये नीळ विद्रोह झाले. हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे? तर येस, हे विधान योग्य आहे, कारण नीळ विद्रोह जे आहे तर त्या निळीच्या विद्रोहाशी संबंधित आहे, हे लक्षात घ्या. आता नीळ विद्रोह कधी झालेले आहेत तर लक्षात घ्या, सन 1860 ला झाले आहेत. 1860 ला नीळ विद्रोह झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, हे मुद्दा लक्षात घ्या. दीनबंधू मित्र जर आपण पाहिलं तर दीनबंधू मित्र याने नील विद्रोहावर आधारित नीलदर्पण हे नाटक या ठिकाणी लिहिलं. तर हे लक्षात घ्या, नीलदर्पण हे नाटक आधी आहे, लक्षात घ्या. तर 1859 ला हे नाटक या ठिकाणी लिहिलं. यामध्ये निळच्या शेतकऱ्यांच्या समस्या काय आहे त्याबद्दलची माहिती त्यांनी या ठिकाणी इथं नीलदर्पण मध्ये या ठिकाणी दिलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारे दीनबंधू मित्र. नीलदर्पणचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे पहिलं असं नाटक आहे की ज्या नाटकानं सामाजिक समस्या मांडलेल्या आहेत. तर लक्षात घ्या, भारतातलं सामाजिक समस्येवर आधारित असणारं पहिलं नाटक कोणतं तर ते नीलदर्पण, हे लक्षात असू द्या, जे दीनबंधू मित्रांचं आहे. नीलदर्पण या नाटकाचे इंग्रजीत भाषांतर मायकल मधुसूदन दत्त यांनी केलेले आहेत. तर हा पण एक मुद्दा लक्षात घ्या. मायकल मधुसूदन दत्त यांनी नीलदर्पणचं इंग्रजीत भाषांतर केलं का तर हो, बरोबर आहे. तर यांनी हे इंग्रजीत भाषांतर केलेलं आहे, दोन्ही बरोबर आहे. आणि अब्दुल लतीफ खान यांच्या अध्यक्षतेखाली नीळ कमिशन गठीत करण्यात आलं किंवा नीळ आयोग नियुक्त करण्यात आला. आता लक्षात घ्या, नीळ आयोग जो आहे हा अब्दुल लतीफ खान यांच्या शिफारसीवरनं या ठिकाणी गठीत झालेला आहे. परंतु याचे अध्यक्ष कोण होते? याचे अध्यक्ष होते W.N. सीटनकार. हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर W.N. सीटनकार तर हे आहे नीळ कमिशनचे अध्यक्ष. यांच्या नेतृत्वाखाली 1860-61 दरम्यान या ठिकाणी नीळ कमिशन स्थापन करण्यात आलं होतं, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यामुळे राईट आन्सर काय आहे तुमचं तर अयोग्य विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. कारण
न्यू कमिशन डब्ल्यू एन सिटनकरच्या माध्यमातून स्थापन झाला, ना की अब्दुल लतीफ खानच्या माध्यमातून. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा इथं म्हणलेलं आहे, एक भारतीय कवी म्हणतो की ज्याप्रमाणे सूर्य हा पृथ्वीमधून ओलावा शोषून घेतो आणि पावसाच्या रूपाने तो ओलावा पृथ्वीस परत करतो, परंतु भारतीय भूमीतून शोषून घेतलेला ओलावा मात्र इंग्लंडमध्ये पाऊस रूपाने पडतो. या आर्थिक निस्सरणाने जगातील सर्वात समृद्ध देशास दरिद्र बनवलेला आहे. भारताच्या संदर्भात या प्रकारचं विधान आहे. तर हे विधान कोणाचं आहे असा प्रश्न आहे. वरील विधान खालीलपैकी कोणी व्यक्त केलेलं आहे या प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, रामकृष्ण विश्वनाथ आणि त्याचबरोबर रोमेशचंद्र दत्त. तर राईट आन्सर काय याचं? आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटेल आर्थिक निस्सारण. आर्थिक निस्सारण म्हटलं की आपण काही बघत नाही, डायरेक्ट दादाभाई नौरोजी यांवर क्लिक या ठिकाणी करतो. लक्षात घ्या. तर दादाभाई नौरोजी यांनी नक्कीच धननिस्सारणाचा सिद्धांत मांडला, परंतु त्यांच्याही सोबत असे खूप सारे लोक होते ज्यांनी आर्थिक शोषणाबाबतची भूमिका मांडलेली आहे. तर या प्रकारचं जे काही वर्णन केलेलं आहे ते रोमेशचंद्र दत्त यांनी केलेलं आहे. भारताची संपत्तीची लूट ही कशा पद्धतीने केली जाते याबद्दलची माहिती हे आर.सी. दत्त यांनी केलेली आहे असं एकंदर दिसतं. तर लक्षात घ्या, इंडियाज पॉवर्टी अन ब्रिटिश रूल इन इंडिया या नावाचा ग्रंथ जो आहे, इंडियाज पॉवर्टी अन ब्रिटिश रूल या नावाचा ग्रंथ जो आहे दादाभाई नौरोजींनी लिहिला. आणि दादाभाई नौरोजी असं म्हणतायत की भारताची संपत्ती जी आहे ही विदेशामध्ये चालली, नक्कीच चालली. त्यांनी धननिस्सारणाचा सिद्धांत नक्कीच मांडला, परंतु हे लक्षात घ्या त्यांची या संदर्भातील भूमिका अशी होती. त्यांचं म्हणणं असं या ठिकाणी होतं की गझनीच्या मोहम्मदनी भारतामध्ये जेवढ्या 17 स्वाऱ्या केल्या त्या 17 स्वाऱ्यांमधनं त्यानं जेवढी लूट आपल्या मायदेशी नेली नाही त्याही पेक्षा कैक पटीनं जास्त लूट भारताची दरवर्षी ब्रिटिश या ठिकाणी करत आहे आणि आपली संपत्ती मायदेशामध्ये नेत आहे. तर या प्रकारची भूमिका मांडली आहे ती म्हणजे दादाभाई नौरोजी यांनी मांडली आहे. तर ही जी भूमिका आहे पाऊस आणि ओलावाची तर ती या ठिकाणी रोमेशचंद्र दत्त यांच्या ठिकाणी आहे. न्यायमूर्ती रानडे माहिती असेल आपल्याला बघा. तर न्यायमूर्ती रानडेंनी पण या संदर्भामध्ये आर्थिक शोषण जे भारताचं केलं होतं त्याबद्दल त्यांनी एक निबंध लिहिला ज्याचं नाव आहे एसे ऑन इंडियन इकॉनॉमी. ठीक आहे ना. त्यांचा एक ग्रंथ या ठिकाणी होता एसे ऑन इंडियन इकॉनॉमी. एसे ऑन इंडियन इकॉनॉमी या नावाचा ग्रंथ त्याने लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि ते म्हणतात की भारताची संपत्तीची जी लूट आहे तर ती एक प्रकारे खंडणी वसूल केल्याप्रमाणे आहे. या प्रकारची भूमिका राजाराम मोहन राय आणि न्यायमूर्ती रानडे इथं मांडताना दिसून येतात. रामकृष्ण विश्वनाथ मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन लक्षात या यांच्यावर प्रश्न येतात बरं का सातत्यानं. 1843ला यांनी एक ग्रंथ लिहिला लक्षात घ्या. मराठीतले पहिले अर्थतज्ञ म्हणून यांना संबोधलं जातं रामकृष्ण विश्वनाथ यांना. लक्षात घ्या त्यांनी काय ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव होतं प्राचीन हिंदुस्थानची सांप्रतची स्थिती व पुढे काय त्याचा परिणाम होणार याविषयीचा विचार. प्राचीन हिंदुस्थानची सांप्रतची स्थिती व पुढे काय होणार याविषयीचा विचार या नावाचा ग्रंथ 1843ला हे या ठिकाणी लिहितात. आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून ते लोकांना सांगतात की ब्रिटिश कशा पद्धतीने भारतीय लोकांची लूट करत आहे. मग त्यांनी त्या ग्रंथामध्ये खूप सुरेख भूमिका मांडलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की यापूर्वी मुसलमानांच्या राज्यामध्ये पण शोषण होत होतं, मात्र या मुस्लिम शासकांनी भारताची उत्पादक क्षमता जी आहे ती कधीच समाप्त केली नाही. मात्र इंग्रजांनी भारताचं डिइंडस्ट्रियलायझेशन करून भारताची उत्पादक क्षमता समाप्त करण्याचं काम केलं. तर हे म्हणले कोण आहे तर ह्या ठिकाणी रामकृष्ण विश्वनाथ. हे लक्षात घ्या. तर खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी हे पर्सन आपल्याला दिसतात. आणि हा प्रश्न पण खूप इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न येऊ शकतो बरं का राज्यसभेसारख्या पेपरला तुम्हाला येईल. प्रीला सापडेल नाही तर मेन्सला सापडेल. ठीक आहे. पुढे बघा स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनी. स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनीची स्थापना खालीलपैकी कोणी केली अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. नानासाहेब देशमुख. नानासाहेब देशमुख म्हणजे कोण आहे हे लोकहितवादी जे आहे त्यांचा मुलगा आहे नानासाहेब देशमुख. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके आणि ग.वा. जोशी अशा प्रकारचा हा प्रश्न आहे.
तर स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनीची स्थापना कधी करण्यात आली तर लक्षात घ्या 1896 ला झालेली आहे. ठीक आहे ना. संदर्भ यदी फडकेंचं पुस्तक आणि कथा स्वातंत्र्याचे पुस्तक या दोन्ही पुस्तकांमध्ये हा संदर्भ तुम्हाला पाहायला भेटेल. तर स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनी ही 1896 ला लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेली आहे. लक्षात घ्या. 1895 ला पुन्हा सार्वजनिक सभेवर ते निवडून आल्यानंतर त्यांनी त्या काळातील दुष्काळातून मार्ग काढण्यासाठी लोकांना या प्रकारे स्वस्त धान्य उपलब्ध करून देणं, मोफत दवाखान्याची सोय उपलब्ध करून देणं यासाठी स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड कंपनीची स्थापना केलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे लक्षात घ्या. नानासाहेब देशमुख आणि बाळ गंगाधर टिळक या दोघांनी मिळून स्वदेशी वस्तू प्रसारणी सभा स्थापन केली होती. लक्षात घ्या. या दोघांनी मिळून स्वदेशी वस्तू प्रसारणी सभा जी आहे वस्तू प्रसारणी सभा ती या ठिकाणी स्थापन केली होती. तर ही सभा कधी स्थापन झाली तर स्वदेशी चळवळी अंतर्गत स्थापन झाली 1905 ला. हा लक्षात घ्या मुद्दा. नानासाहेब देशमुख आणि लोकमान्य टिळक दोघांनी एकत्र येऊन स्वदेशी वस्तू प्रसारणी सभा 1905 मध्ये स्थापन केल्याचं दिसून येतं. आपल्याला माहिती आहे वासुदेव बळवंत फडके जर आपण पाहिलं तर ऐक्यवर्धिनी सभा जी आहे तर ऐक्यवर्धिनी सभा ते इथे या ठिकाणी स्थापन करताना एकंदरीत दिसून येतं. ऐक्यवर्धिनी सभा आणि गवा जोशी आपल्याला माहिती आहे पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना ते या ठिकाणी करताना एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर स्वदेशी व्यापारोत्तेजक मंडळी हे देखील गवा जोशी स्थापन करताना दिसून येतं. तर लक्षात घ्या स्वदेशी व्यापारोत्तेजक मंडळी हीच पहिली व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीनं स्वदेशी चळवळीचा पुरस्कार केल्याचं एकंदरीत दिसतं. आणि स्वदेशीचा पुरस्कार भारतीयांनी करावे त्यासाठी त्यांनी कारखाने स्थापन करावे यासाठी प्रयत्न केला. आणि म्हणून 1872 ला स्वदेशी व्यापारोत्तेजक मंडळी भारतीय लोकांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी ही स्वदेशी व्यापारोत्तेजक मंडळी स्थापन करण्यात आली होती. सार्वजनिक काका गवा जोशी यांच्या माध्यमातून हे लक्षात घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. खालील विधानांवरनं व्यक्ती ओळखा असा प्रश्न आहे. ते विहारी या पत्राचे संपादक होते. बघा ते विहारी या पत्राचे संपादक होते. जोसेफ मॅझनीच्या कविताचा मराठी अनुवाद त्यांनी छापला होता. मॅझनीच्या कवितांचा मराठी अनुवाद लक्षात घ्या. जोसेफ मॅझनी खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. जोसेफ मॅझनीचं एक संघटना होती त्या संघटनेचं नाव होतं यंग इटली. माहिती असेल आपल्याला. तर यंग इटली जी आहे तर या यंग इटलीचं रूपांतर किंवा यंग इटली या संघटनेच्या आधारावर मित्रमेळचं रूपांतर अभिनव भारतमध्ये झालेलं आहे. जोसेफ मॅझनीच्या कार्याबद्दल भारतामध्ये प्रचार प्रसार सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी केला होता. लाला लजपतराय यांनी केला होता. काळ वर्तमानपत्रातून लेख छापले जात होते आणि विलास सावरकरांच्या माध्यमातून केला जात होता. आपल्याला माहिती असेल की सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी संपूर्ण भारतामध्ये जोसेफ मॅझनीच्या कार्याबद्दलची माहिती भाषणांच्या माध्यमातून सांगितली. लाला लजपतराय यांनी जोसेफ मॅझनीचं चरित्र उर्दूमध्ये प्रकाशित केलं. विदा सावरकरांनी जोसेफ मॅझनीचं चरित्र मराठीमध्ये या ठिकाणी भाषांतरित केलं. आणि त्याचबरोबर काळ हे जे वर्तमानपत्र होतं शिवरामपंत परांजपे यांचं तर त्या शिवरामपंत परांजपे यांच्या काळ वर्तमानपत्रातून जोसेफ मॅझनी बद्दलच्या माहिती या ठिकाणी छापली जात होती. तर हे मुद्दा लक्षात घ्या. आणि या प्रकारे जोसेफ मॅझनीच्या कवितांचा मराठी अनुवाद हे या विहारी या पत्रातून केला जात होता. ब्रिटिश सरकारनं त्यांना त्यामुळे 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. कोण आहे? रामचंद्र नारायण मंडलिक, शांती नारायण भटनागर, शिवरामपंत परांजपे आणि महादेव राजाराम बोडस. लक्षात घ्या. तर राईट आन्सर आहे ते म्हणजे रामचंद्र नारायण मंडलिक. तर रामचंद्र नारायण मंडलिक यांनी 1908च्या दरम्यान विहारी हे पत्र त्या ठिकाणी सुरू केलं होतं आणि हे या पत्राचे संपादक होते. या पत्रकावर नंतर बंदी आणली गेली. लक्षात घ्या. शांती नारायण भटनागर जर आपण इथं पाहिलं तर शांती नारायण भटनागर यांचं एक वृत्तपत्र होतं ज्याचं नाव या ठिकाणी होतं स्वराज्य. तर स्वराज्य हे वर्तमानपत्र यांनी स्थापन केलं होतं, चालवलं होतं. साहजिकच हे 1905च्या दरम्यानचं वर्तमानपत्र होतं. स्वदेशी चळवळीत यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. लक्षात घ्या. या पत्राचं वैशिष्ट्य असं आहे की या पत्राचे सुमारे 8 संपादक हे या ठिकाणी अटक केले होते इंग्रजांनी. आणि मग ते लड्डूराम नावाचे 8वे संपादक होते. त्यांनी या पत्रामध्ये एक बातमी छापली होती की या स्वराज्य वर्तमानपत्रासाठी संपादक हवा आहे ज्याला वेतन म्हणून 2 कोरड्या रोट्या आणि ते एक थंडगार पाण्याचा ग्लास या ठिकाणी मिळेल आणि त्याचबरोबर
त्याला या ठिकाणी इनाम म्हणून काय मिळेल, तर त्याला प्रत्येक संपादकीय लेखाबद्दल 10 वर्षाची सक्त मजुरीचा तुरुंगवास या ठिकाणी मिळेल. या प्रकारचा एक जाहिरात छापली गेली होती, हे लक्षात या ठिकाणी असू द्या. तर हे स्वराज्य पक्षाचे स्वराज्य पत्राचे या ठिकाणी संपादक होते. शिवरामबंध परांजपे, आत्ताच मी सांगितलं की त्यांचं काळ वर्तमानपत्र होतं म्हणून त्यांना काळकर्ते म्हटले जात होते. आता बघा ही व्यक्ती कोण आहे, राजाराम महादेव राजाराम बोडस. ही कधी ऐकली असेल नसेल माहीत नाही मला, परंतु ही व्यक्ती पण खूप महत्वाची आहे आपल्या मॉडर्न इंडियाच्या अभ्यासामध्ये, खास करून महाराष्ट्राच्या अभ्यासामध्ये. लक्षात घ्या, महादेव राजाराम बोडस ही ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली जहाल आणि मवाळ यांच्यात समेट घडवण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल समिती गठीत करण्यात आली होती. ठीक आहे ना, कॉन्स्टिट्यूशन समिती गठीत करण्यात आली होती. त्याचा उद्देश होता त्याचा उद्देश या ठिकाणी होता ते म्हणजे जहाल आणि मवाळ यांना एकत्रित करणारी एक समिती 1908 ला स्थापन केली टिळकांच्या प्रयत्नातून, आणि ज्या समितीचे अध्यक्ष महादेव राजाराम बोडस यांना करण्यात आलं होतं असं दिसतं. मित्रांनो, एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. आता दिवाळी आता काही दिवसात येणार आहे, तर त्या दिवाळीच्या संदर्भामध्ये तुम्हा विद्यार्थी मित्रांना एक ऑफर मी या ठिकाणी दिलेली आहे. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हा आपला जे काही या ठिकाणी ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशन मध्ये इतिहासाशी संबंधित खूप साऱ्या बॅचेस आहेत. 2025च्या हिस्ट्री ऑप्शनलच्या, 2025ची हिस्ट्रीची जीएसची बॅच आणि 2024च्या राज्यसेवा कंबाईंड रिव्हिजन बॅच, वन डे लेक्चर सिरीज, टेस्ट सिरीज पेपर, समाज सुधारक, अशा खूप साऱ्या बॅचेस आहेत. तर लक्षात घ्या, या सर्वच बॅचवर तुम्हाला 25% डिस्काउंट या ठिकाणी दिलेला आहे. जी पण आता फीज आहे त्या फीज मध्ये 25% मायनस करून तुम्हाला इथे या ठिकाणी प्रवेश मिळतो. अगदी 10 रुपयापासून बॅच सुरू आहेत आपल्या या ऍप्लिकेशनवर, लक्षात घ्या. तर 10 रुपयाची बॅच मध्ये पण 25% मायनस करून 7.5 रुपयाला ती बॅच या ठिकाणी मिळेल. तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगा, जी पण बॅच तुम्हाला करायची आहे त्या बॅचच्या शुल्कामध्ये 25% लेस करून तुम्हाला ही बॅच मिळेल. कधीपर्यंत? 5 नोव्हेंबर पर्यंत. ही ऑफर जी आहे ही 5 नोव्हेंबर पासून आपण या ठिकाणी देत आहोत, लक्षात घ्या. तर 5 नोव्हेंबरला मात्र रात्री 12 वाजता ही ऑफर संपेल आणि मग नंतर तुम्हाला ऑफर मिळणार नाहीये. त्यामुळे जे कोणी विद्यार्थी भविष्यामध्ये राज्यसेवेची 2025च्या राज्यसेवेची, त्याचबरोबर येणाऱ्या कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करत असेल त्या विद्यार्थ्यांनी या आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन जरूर डाउनलोड करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी देतच आहे. प्ले स्टोअरवर जाऊन पण तुम्ही हिस्ट्री बाय संतोष चव्हाण टाईप केलं की तुम्हाला ते या ठिकाणी ऍप्लिकेशन मिळेल. तुम्ही ते डाउनलोड करा आणि तिथं हवी जी बॅच तुम्हाला हवी आहे ती बॅच तुम्हाला इथे या ठिकाणी जॉईन करायचं आहे. आणि 25% ऑफर, 25% डिस्काउंटची ऑफर मिळण्यासाठी तुम्हाला हा कुपन कोड यूज करायचा आहे ज्याचं नाव आहे दिवाळी. तर दिवाळी या नावाचा कुपन कोड बस तुम्हाला तिथे या ठिकाणी क्लिक करायचा आहे, म्हणजे तुम्हाला 25% डिस्काउंटमध्ये बॅच या ठिकाणी उपलब्ध होईल. तर 5 नोव्हेंबर पर्यंत ही ऑफर या ठिकाणी आहे. तुम्ही पण या ऑफरचा फायदा घ्या आणि तुमच्या मित्रांना पण या ठिकाणी सांगा. जे कोण अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत, जे पुढच्या 2026-27 ची तयारी करत आहेत, त्यांनी पण जीएस ऑप्शनलच्या बॅचेस आत्ताच जॉईन करून घ्या. ही ऑफर पुन्हा मिळणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. बघा, खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या सदस्यांना प्रवेश घेताना, त्या संघटनेत प्रवेश घेताना तळी उचलावी लागत. तळी उचलताना खंडोबा बहिरोबा वीरांच्या नावे चांग भलं किंवा येळकोट असा पुकारा करावा लागत, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर खंडोबा आणि भैरवाच्या नावानं चांग भलं या प्रकारचा पुकारा करावा लागत होता त्या संघटनेत प्रवेश घेण्यासाठी. सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज, भारत सेवक समाज आणि डिप्रेस क्लास मिशन अशा प्रकारचे हे पर्याय आहे. तर राईट आन्सर आहे ते म्हणजे सत्यशोधक समाज, लक्षात घ्या. तर सत्यशोधक समाजामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, प्रवेश मिळवायचा असेल, तर तुम्हाला तळी उचलावी लागत. आणि तळी उचलताना खंडोबा भैरोबा हे जे का बहुजनांचे शूरवीर लोक होते, तर त्या वीरांच्या नावे चांग भलं व येळकोट या प्रकारचा पुकारा करावा लागत होता. हे सत्यशोधक समाजाचं सदस्यत्व मिळवण्यासाठी करावं लागत होतं, असं एकंदरीत दिसून येतं. खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, आपल्याला माहिती आहे नारायण मेघाजी लोखंडे. बघा,
नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक म्हणतात. याचं कारण असं आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांसाठी पहिलं संघटन भारतामध्ये स्थापन केलं, ज्याचं नाव होतं बॉम्बे मिल हँड वर्कर असोसिएशन. लक्षात घ्या, जेव्हा या नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना साप्ताहिक सुट्टी रविवारची द्या या प्रकारची भूमिका घेतली, तेव्हा साप्ताहिक सुट्टी रविवारीच का याचं एक्सप्लोरेशन देखील त्यांनी केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की रविवार हा खंडोबाचा वार आहे, म्हणून रविवार या ठिकाणी सुट्टी द्या. आणि म्हणजेच काय, नारायण मेघाजी लोखंडे जर आपण पाहिलं हे सत्तावीस चळवळीशी संबंधित या ठिकाणी राहिलेले आहेत. आणि मग त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते या ठिकाणी राहिले आणि या सर्व विचाराचा प्रभाव देखील त्यांच्याकडे होता. आणि त्या काळातले कामगार हे कनिष्ठ जात समूहातीलच या ठिकाणी होते, हे पण लक्षात घ्या. तर या प्रकारचा राईट आन्सर जो आहे सत्यशोधक समाज या ठिकाणी आहे की ज्या समाजाचं सदस्यत्व मिळवण्यासाठी या खंडोबा बहिरोबाच्या नावानं जे जे कार्य करावा लागत होता असं एकंदरीत दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. खालीलपैकी कोणत्या भारतीय शासकांनी 1857च्या उठावात ब्रिटिशांची मदत केली? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा. 1857चा विद्रोह वर एक तरी प्रश्न असतोच बघा. मग परीक्षा कोणतीही द्या, राज्यसेवा द्या, कंबाईन द्या, UPSC द्या किंवा कोणत्याही सरळ सेवेच्या परीक्षा द्या, तुम्हाला 1857च्या उठावावर प्रश्न असतो म्हणजे असतो. अगदी त्याच प्रकारचा हा प्रश्न थोडासा वेगळा हटके स्वरूपातील हा प्रश्न दिलेला आहे की कोणत्या भारतीय शासकांनी 1857च्या विद्रोहात इंग्रजांना मदत केली? भारतीयांना, इंग्रजांना. तर ग्वाल्हेरचे शिंदे, इंदोरचे होळकर इंग्रजांना मदत करणारे होते का? यस, त्यांनी मदत केलेली आहे इंग्रजांना, कारण ते उठावकर्त्याच्या बाजूने या ठिकाणी नव्हते. हैदराबादचा निजाम, भोपाळचा नवाब यांनी मदत केली का? तर हो, यांनी मदत केलेली आहे, हे लक्षात घ्या. बघा एक स्टेटमेंट आहे बघा आपल्या लॉर्ड कॅनिंगचं आहे ना. लॉर्ड कॅनिंग जो आहे तर त्या लॉर्ड कॅनिंगचं एक स्टेटमेंट या ठिकाणी आहे आणि तो असं म्हणतो की हे जर हे जर 57च्या विद्रोहामध्ये सहभागी झाले असते तर आम्हाला 1857च्या विद्रोहाच्या वेळेस ज्या दिवशी विद्रोह झाला त्याच्या आदल्या रात्रीच भारतातून पळ काढावा लागला असता. त्यांनी हे विधान शिंद्यांच्या संदर्भात बोललेलं आहे. तर ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी जर का या प्रकारच्या 57च्या विद्रोहात इंग्रजांच्या विरोधात जर सैनिकांच्या बाजूने लढा दिला असता तर आम्हाला मध्यरात्रीच पळ काढावा लागला असता, असं लॉर्ड कॅनिंगचं स्टेटमेंट या ठिकाणी आहे. माहिती असेल आपल्याला. राजपूतच्या जोधपूरचे राजपूत शासक, पटियाला, नाभा आणि जिंदचे शीख शासक यांनी पण इंग्रजांना सहकार्य केलं होतं, हे पण बरोबर आहे. आणि काश्मीरचा महाराजा आणि नेपाळचे राणा यांनी पण इंग्रजांना मदत केलेली होती, हे लक्षात घ्या. हे सगळे संस्थानिक जे आहे यांनी 57च्या विद्रोहात इंग्रजांच्या बाजूनं मदत केलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. त्यामुळे याचं राईट आन्सर वरील पर्याय सर्व बरोबर आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर वरील सर्व हे याचं राईट आन्सर आपल्याला दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. बघा घटना कालानुक्रमे लावा. बघा हिस्ट्रीचा पेपर म्हणला ना तर घटना कालानुक्रमे लावा हा एक टॉपिक नक्कीच या ठिकाणी आहे. हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना तुम्हाला ते वर्ष जरी नाही कळालं तरी किमान घटना त्या कोणत्या क्रमानं घडल्या त्या माहिती असणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून मग इतिहासामध्ये अशा प्रकारचा प्रश्न येतो, घटना कालानुक्रमे लावा. आता बघा काकोरी षडयंत्र केस जर आपण पाहिली तर ती कधीची आहे तर लक्षात घ्या 1925ची आहे काकोरी षडयंत्र केस. है ना, 1925ची ही काकोरी षडयंत्र केस आहे. अगदी डेट माहित नसलं तर चालत पण वर्ष माहिती पाहिजे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आहे बघा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हे 1928 आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी या ठिकाणी स्थापन केलेली संघटना. आपल्याला माहिती असेल 1928 साली दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर बैठक घेतली आणि तिथं मग हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन लक्षात घ्या. आता बघा याच्यामध्ये सोशलिस्ट आहे आणि याच्यामध्ये सोशलिस्ट नाही. तर लक्षात घ्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन हे आधीचं संघटन होतं जे 1924-25 या ठिकाणी राहिलेलं आहे. 1924ला सचिंद्रनाथ सन्याल जे आहे तर त्या सचिंद्रनाथ सन्याल हे अध्यक्ष या ठिकाणी होते. सचिंद्रनाथ सन्याल यांच्या नेतृत्वाखाली पाहायला भेटतं हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना आहे. आता बघा या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्याच कार्यकर्त्यांनी काकोरी षडयंत्र केस घडवून आणलेला आहे.
कारण या संघटनेच्या उद्देशाप्रती शस्त्र पैसा जमा करण्यासाठी या संघटनेचे कार्यकर्ते काकुळी षड्यंत्र केस घडवून आणतात असं एकंदर दिसतं। आणि नवजवान सभा, तरुण भारत सभा, भारत सभा म्हणजे तरुण भारत सभा ही 1926 साली या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे आणि ही भगतसिंग आणि त्याचबरोबर सुखदेव यांनी या ठिकाणी केलेली आहे, हे लक्षात घ्या। आता बघा, प्रत्येकाचं वर्ष कळालं म्हणजे तुम्हाला आता त्याचं राईट आन्सर लगेच या ठिकाणी करता येईल। तर बघा, पहिलं आहे क, है ना, क पहिलं आहे, तर क कुठे आहे, इकडे आहे आणि इकडे आहे, बाकीच्या पर्यायाकडे जायचंच नाही बघा। त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे अ कुठे आहे, तर अ इकडे आहे। चला, लगेच आपल्याला उत्तर सापडलं, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी दिसतंय। ठीक आहे ना, तर अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा तुम्ही, तुम्हाला यश नक्कीच या ठिकाणी मिळेल। चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। आता प्राचीन भारताच्या इतिहासाशी, मध्ययुगीन भारताच्या इतिहासाशी काही प्रश्न या ठिकाणी आपण इथं घेणार आहोत। आधी मुद्दामून मॉडर्न इंडियाचे प्रश्न आपण घेतले कारण कंबाईनच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ या ठिकाणी व्हावा। तर कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी पण हे लेक्चर सिरीज या ठिकाणी पाहावं, लक्षात घ्या, फायदा खूप जास्त या ठिकाणी तुम्हाला होईल। आता बघा, राज्यसभेसाठी हा एक प्रश्न महत्वाचा आहे। प्राचीन भारतातील गुप्त काळातील गुहेतील चित्रांची केवळ 2च ज्ञात उदाहरणे आहेत। कुठले? गुफा चित्र, लक्षात घ्या, गुफेतील चित्रांची केवळ 2च ज्ञात उदाहरण आहे। एक म्हणजे अजिंठा, यस, गुप्तांच्या काळामध्ये अजिंठा चित्रलेणी जी आहे, अजिंठा चित्रकला पुढे आली, अजिंठा लेणीची चित्र पुढे आली। तर गुप्त चित्रांचे दुसरे जिवंत उदाहरण कोठे आढळते? म्हणजे इथं काय म्हणलं बघा की गुप्तांच्या काळामध्ये गुफेमध्ये चित्र काढण्याची परंपरा निर्माण झाली आणि ते 2च उदाहरणं आढळतात। एक म्हणजे अजिंठ्यामध्ये आणि दुसरे कुठे आहे? भित्तिचित्र, गुफेमध्ये भित्तिचित्र कुठे काढले आहेत? बाग लेणी, वेरूळ लेणी, नाशिक लेणी आणि लोमास ऋषीची लेणी, अशा प्रकारचे हे प्रश्न या ठिकाणी आहे। तर लक्षात घ्या, याचा राईट आन्सर आहे ते म्हणजे बाग लेणी, जे कुठे आहे, जे आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला भेटतात। तर आंध्रमध्ये तुम्हाला अशा प्रकारची बाग लेणी या ठिकाणी पाहायला भेटते, हे लक्षात घ्या। या प्रकारे गुफेमध्ये भित्तिचित्र काढलेले आहेत। चित्रकलेचे जिवंत उदाहरण हे बाग लेणीमध्ये आणि अजिंठामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं गुप्तांच्या काळामध्ये, हे लक्षात या ठिकाणी घ्या। या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो। चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा। पुढील वाक्यात हडप्पा संस्कृतीच्या एका स्थळाचे वर्णन करण्यात आलेले आहे। आता बघा, प्राचीन भारताच्या इतिहासावर इंडस व्हॅलीवर एक प्रश्न असतोच, लक्षात घ्या। इंडस व्हॅली नाही तर आर्यन सिव्हिलायझेशन एक प्रश्न ठरलेला आहे। 16 महाजनपद नाही तर मौर्य एम्पायर, इथं एक प्रश्न या ठिकाणी ठरलेला असतो, लक्षात घ्या। आणि गुप्त काळ आणि हर्षवर्धनाचा काळ इथे एक प्रश्न असतो। म्हणजे बघा, तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर जर थोडंसं काम केलं, राज्यसभेच्या मागचे काही वर्षांचे क्वेश्चन पेपर जर चालले तर तुम्हाला हे व्यवस्थित समजेल की चुकून मागून एखादा आला तर तो पाषाण युग, ताम्र पाषाणयुगावर असतो, नाहीतर इंडस व्हॅली किंवा आर्यन सिव्हिलायझेशनवर एक प्रश्न, 16 महाजनपद आणि त्याचबरोबर मौर्य राज्य याच्यावर एक प्रश्न, आणि मग गुप्त साम्राज्य आणि तिथं पुढे जर आपण पाहिलं हर्षवर्धनाचं, इथे एक प्रश्न असतो। अशा प्रकारचे 3 प्रश्न हे या सगळ्या टॉपिकवर विचारले जातात। सेम त्याच प्रकारचा इंडस व्हॅलीवरचा हा प्रश्न आहे की हडप्पा संस्कृतीच्या एका स्थळाचं वर्णन केलं, ते स्थळ तुम्हाला ओळखायचं आहे। हा समझोता 2 विभागांमध्ये विभागला गेला आहे, एक लहान परंतु जास्त आणि दुसरा खूप मोठा परंतु कमी। आर्किओलॉजिस्ट त्यांना अनुक्रमे किल्ला आणि खालचे शहर असं म्हणतायत। दोन्ही भिंतींनी वेढलेले आहेत, तर या किल्ला आणि खालच्या शहराला दोन्ही भिंतींनी वेढलेले आहेत। अनेक इमारती प्लॅटफॉर्मवर बांधल्या गेल्या होत्या, प्लॅटफॉर्म जो आहे त्या प्लॅटफॉर्मवर बांधल्या गेल्या ज्याचा पाया म्हणून काम करीत होत्या, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। तर किल्ला आणि त्याचबरोबर खालचे शहर, ठीक आहे ना। तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा हा उल्लेख आहे? तर हडप्पा, मोहनजोदडो, लोथल आणि कालीबंगा। आता लक्षात घ्या, इथं म्हणायचं त्यांना खालचं शहर म्हणजे किल्ला म्हणजे दुर्ग आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी नगर ना, या प्रकारची रचना होती कोणत्या शहरामध्ये? तर दुर्ग आणि नगर दोघींना तटबंदी होते। कुठे होतं? तर मोहनजोदडोमध्ये होतं, लक्षात घ्या। तर मोहनजोदडोच्या शहराचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे, लक्षात घ्या।
रखवालदास बॅनर्जींनी मोहनजोदडोचं उत्खनन केलं. दयाराम साहनींनी हडप्पाचं उत्खनन या ठिकाणी केलं. मोहनजोदडोचं अजून एक वैशिष्ट्य, याला मानवी इथं मोहनजोदडोमध्ये मानवी सांगाड्यांचे अवशेष सापडलेले आहेत आणि म्हणून याला कंकालोका टीला असं म्हणलं जातं. कंकालोका टीला, टीला म्हणजे किल्ला, मानवी सांगाड्यांचा किल्ला असं म्हणून देखील संबोधलं जातं. याच मोहनजोदडोमध्ये सुती कापड सापडलेलं आहे. याच मोहनजोदडोमध्ये पशुपती शिवाचं चित्र या ठिकाणी सापडलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे मोहनजोदडो. हे शहर वैशिष्ट्य म्हणजे 7 वेळा तुटलं आणि 7 वेळा पुन्हा बांधलेलं आहे आणि म्हणून सिंधचे नखलिस्तान म्हणून देखील याला संबोधलं जातं. हा पण मुद्दा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लोथल जर आपण पाहिलं तर S.R. राव जे आहे, S.R. रावनं याचं उत्खनन केलेलं आहे आणि लोथलचं वैशिष्ट्य काय, तिथं कॉईन सापडले, त्या कॉईन्सवर जहाजाचं चित्र या ठिकाणी होते आणि म्हणून त्याला जहाज बांधणीचं म्हणजे डॉकयार्ड या ठिकाणी, डॉकयार्ड या ठिकाणी असलं पाहिजे, या प्रकारची भूमिका विद्वानांनी मांडली. तर जहाज निर्मिती केंद्र इथं असलं पाहिजे लोथल, आणि लोथलचा व्यापार हा मध्य आशियासोबत या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. कालीबंगा जर आपण पाहिलं तर इथं मानवाच्या मस्तकावर शल्य चिकित्सकालाचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. त्याचबरोबर शेत नांगरल्याचं उदाहरण पण कालीबंगामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. आता बघा, हा एक प्रश्न आहे तो म्हणजे पाषाण युगाशी संबंधित आहे. तो थोडंसं व्यवस्थित पाषाण युग पण करून जावा बघा, कारण अलीकडच्या 2 वर्षांचे पेपर जर आपण पाहिले ना त्याच्यामध्ये पाषाण युग कुठे ना कुठेतरी विचारलं जातं, हे लक्षात घ्या. खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. जोरवे संस्कृतीतील दायमाबाद, प्रकाशे, इनामगाव ही विस्ताराने मोठे शहरे होती. म्हणजे हा ताम्र पाषाण युगावरचा प्रश्न आहे. दायमाबाद, प्रकाशे, इनामगाव ही विस्ताराने मोठे गावं होती असं म्हटलेलं आहे. यस, गावं होती म्हणजेच ताम्र पाषाण आहे, लक्षात घ्या. ताम्र पाषाण युग जे आहे त्याच्यावरचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. ही मोठी गावं होती. यस, होती का? हो, मोठी गावं होती. दायमाबाद, प्रकाशे, इनामगाव जोरवे संस्कृतीतली मोठी गावं आहे, हे लक्षात घ्या. इनामगाव मध्ये आपल्याला माहिती 5 खोल्यांचं घर सापडलं. 5 खोल्या होत्या इनामगाव मध्ये. एका ठिकाणी 5 खोल्यांचं घर सापडल्याचं दिसून येतं. नेवासे नाशिक ही मोठी खेडी होती. नेवासे नाशिक ही मोठी खेडी होती. तर पुणे जिल्ह्यातील चांडोली आणि सोनारगाव, पुणे जिल्ह्यातील चांडोली आणि सोनगाव म्हटलेलं आहे. तर पुणे जिल्ह्यातील चांडोली आणि सोनगाव ही छोटी खेडी होती. बरोबर आहे का? बरोबर आहे बघा. तर ही छोटी खेडी होती. नेवासे नाशिक ही मोठी खेडे, तर पुणे जिल्ह्यातील चांडोली आणि सोनगाव ही छोटी खेडी होती. बरोबर आहे. पहिलं आणि दुसरं बरोबर आहे बघा. आणि तिसरं इथे म्हणलं नाशिक जिल्ह्यातील पिंपळदर. नाशिक जिल्ह्यातील पिंपळदर तर घोड नदी आणि मुळा मोठा नदीच्या संगमावर असणारी वाळकी ही शेतवाडी होती, असा एक प्रश्न या ठिकाणी आहे. आता बघा, इथे थोडंसं तुम्हाला बुद्धीचा काळाच्या ठिकाणी लावावा लागणार आहे. तर नीट समजून घ्या मी काय सांगतो तुम्हाला. आता एकदम व्यवस्थित पहा. हा प्रश्न येण्याची दाट शक्यता, कारण इथं ट्विस्ट आहे बघा, इथं गोंधळ उडालेला आहे बघा. जोरवे संस्कृतीत दायमाबाद, प्रकाशे आणि इनामगाव ही विस्ताराने मोठी गावं होती. एकदम बरोबर आहे, नो डाऊट. ही विस्ताराने मोठी गावं होती. नेवासे नाशिक ही मोठी खेडी होती का? हो, मोठी खेडी होती. आणि पुणे जिल्ह्यातील चांडोली सोनगाव ही छोटी खेडी होती का? तर हो, छोटी खेडी होती. मग नाशिक जिल्ह्यातील पिंपळदर आणि वाळकी ही शेतवाडी आहे का? तर नाही, लक्षात घ्या. तर पिंपळदर काय आहे? तर ही पण आहे छोटी खेडी, लक्षात घ्या. पिंपळदर आपण पाहिलं तर ते पण काय आहे? तर ती आहे छोटी खेडी आहे. पिंपळदर हे छोटी खेडी आहे. म्हणजे नाशिक जिल्ह्यातील चांडोली आणि सोनगाव आणि पुणे जिल्ह्यातील चांडोली आणि सोनगाव आणि नाशिक जिल्ह्यातील पिंपळदर पण छोटी खेडी आहे. तर मुळा मोठा नदीच्या संगमावर असणारी वाळकी ही शेतवाडी आहे, लक्षात घ्या. तर वाळकी काय आहे? शेतवाडी आहे. तर असं त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे ना? हे व्यवस्थित होत्या पहा. म्हणजे 1 आणि 2 हे चुकीचं आहे, बरोबर आहे, मात्र क चुकीचं आहे. कारण पिंपळदर छोटी खेडी आहे ना की खेतवाडी. खेतवाडी फक्त एकच आहे, म्हणजे वाळकी, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यामुळे अ ब बरोबर आहे, अ आणि ब बरोबर आहे, क मात्र चुकलेला आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, व्यवस्थित पहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे पण कोण विद्यार्थी 2025च्या परीक्षेची तयारी करतात, खास करून राज्यसेवा,
त्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे की इतिहास ऑप्शनलची ऑनगोईंग लाईव्ह बॅच आपली या ठिकाणी सुरू आहे। रोज सकाळी 11:30 वाजता हिस्ट्री ऑप्शनलचे लेक्चर्स आपण इथे घेत आहोत। यामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत पेपर 1, तर तो आपला पेपर 1 आहे आणि त्याचबरोबर आधुनिक भारत आणि जगाचा इतिहास हा पेपर 2। तर हे 1 सप्टेंबर पासून ही नव्याने सुरू झालेली बॅच आहे। 15 महिने व्हॅलिडिटी आहे। अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला या ठिकाणी मिळतात आणि EMI मध्ये देखील तुम्ही इथे या ठिकाणी बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता। EMI भरून तुम्ही बॅच जॉईन करू शकता। जसं हिस्ट्री ऑप्शनल आहे तसं इतिहासाची GS1 ची पण बॅच, राज्यसेवा 2025 साठी आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची बॅच इथं ही पण या ठिकाणी आहे, ज्यामध्ये कला, संस्कृती, भक्ती, चळवळ, आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्योत्तर भारत, आधुनिक जग, हे सगळेच कंटेंट आपण या बॅच मध्ये या ठिकाणी घेत आहोत। सगळा सिलेबस आपण इथे या ठिकाणी करत आहोत। जर का तुम्ही 2025 ला हिस्ट्री ऑप्शनल घेऊन जर 2025 ची फाईट देणार असाल तर नक्की मला फॉलो करा। ही बॅच तुम्ही या ठिकाणी जरूर जॉईन करा। मी तुम्हाला 300-350 प्लस मार्क या बॅचच्या माध्यमातून नक्कीच मिळवून देईल। रायटिंग प्रॅक्टिस देखील आपण या बॅच मध्ये करून घेत आहोत, हे लक्षात घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांचा हिस्ट्री ऑप्शनल नाही त्यांनी हिस्ट्री GS ची बॅच ही या ठिकाणी जॉईन करा। या दोन्ही बॅचला EMI सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, लक्षात घ्या। आणि जर का या दिवाळीच्या सत्रात तुम्ही इथे या ठिकाणी बॅच जॉईन केली हिस्ट्री ऑप्शनल आणि त्याबरोबर GS ची, तर तुम्हाला इथे पण 25% बॅच मध्ये डिस्काउंट मिळणार आहे, हे लक्षात घ्या। तर बॅच मध्ये 25% डिस्काउंट कोणती पण घ्या तुम्ही, GS1 किंवा ऑप्शनल, त्यामध्ये फीज मध्ये तुम्हाला 25% डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे, लक्षात घ्या। तेव्हा तुम्ही पण करा, तुमच्या मित्रांना सांगा, जे कोण 2025 ला तयारी करताय, 26 ची तयारी करतात, 27 ची तयारी करतात, त्यांनी या बॅचेस जरूर या ठिकाणी जॉईन करा। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। जुळा शिशुपाधवर संगीत रत्नाकर, विवेक सिंधू, मानसोल्हास आणि समोर त्यांचे लेखक आहे, त्यांचे नाव आहे। आता बघा इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं अशा प्रश्नांमध्ये, तर अशा प्रश्नांमध्ये काय करायचं, तर जर समजा आपल्याला कुठे कन्फ्युजन असेल तर एक जोडी जुळती का ते पहिल्यांदा पाहायची। बघा एक जोडी जुळत असेल तर मग पुढे जायचं आपण। बघा मग आता इथं एक जोडी कुठली जुळतीये, तर हो मानसोल्हास जुळतीये। आणि आता 10वीच्या पुस्तकात हे माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे असं समजून घ्यायचं। बघा की मानसोल्हास हे कोणी लिहिलं, तर सोमेश्वर तृतीयाचा आहे, कारण 10वीच्या पुस्तकामध्ये मी वाचलेले मानसोल्हास। मग इथं D2 मध्ये कुठे आहे, अरे बापरे, D2 मध्ये 2 ठिकाणी आहे ना। तर D ची जोडी 2, सोमेश्वर तृतीय, ठीक आहे। तर ती इथे या ठिकाणी, तर मानसोल्हास बद्दलची माहिती सांगाल मी। मानसोल्हास हा जो ग्रंथ आहे सोमेश्वर तृतीय याने या ठिकाणी लिहिलेला आहे। तर या ग्रंथामध्ये त्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे की राजाचं कर्तव्य आहे की चोर, लुटेरे, डाकू यांपासून राज्याचे संरक्षण करायचं तर आहेच, परंतु त्याचसोबत भ्रष्ट अधिकारी लोक यांच्याकडनं पण, भ्रष्टाचाराकडनं पण प्रजेचं रक्षण करणं हेच राजाचं कर्तव्य आहे। या प्रकारची मानसोल्हास या ग्रंथातून सोमेश्वर तृतीय इथे या ठिकाणी भूमिका मांडतोय असं आपल्याला पाहायला भेटतं। तर कल्याणीच्या चालुक्यातला शासक होता सोमेश्वर तृतीय, हे लक्षात घ्या। पुढे जर आपण पाहिलं तर बघा आता हे 2च आपल्याला इथं पाहायला भेटतात। बरं चलो, शिशुपाद वध जर आपण पाहिला तर शिशुपाद वध कोणाचा आहे, तर माघचा आहे, लक्षात घ्या। माघ हा ना शिशुपाद वध या ठिकाणी लिहिलेला आहे। तर रत्नाकर, संगीत रत्नाकर शारंग देवाचं आहे। इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये आहे ना ही जोडी। बघा इयत्ता 11वीच्या पुस्तकातले सुरुवातीचे चॅप्टर जर आपण पाहिले, जनरली आपण काय करतो, तिसरा चौथ्या चॅप्टर पासून वाचतो, कारण ते मॉडर्न इंडिया, मॉडर्न महाराष्ट्राशी संबंधित आहे। मात्र इयत्ता 11वीचं पुस्तक एक पान व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासापासून ते पुस्तक आपल्याला दिलेलं आहे, लक्षात घ्या। आणि त्यामुळं प्राचीन इतिहासामध्ये आपल्याला पाहायला भेटतं शारंगदेव नावाचा यादवांच्या काळात एक विद्वान होता। यादवकालीन महाराष्ट्र, यादवांच्या काळात 13th सेंचुरी AD मध्ये एक या ठिकाणी विद्वान होता, ज्यानं संगीत रत्नाकर या नावाचं एक महत्वाचं काव्य लिहिलेलं आहे असं एकंदर दिसतं। आणि विवेक सिंधू हे मुकुंदराज यांच्या ठिकाणी आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे। हा मुद्दा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थितरित्या या ठिकाणी पाहून घ्या। चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया। नवरसनामा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला, लक्षात घ्या। सरस्वती देवीला अर्पण केलेला आहे हा।
सरस्वती देवी जी आहे तर त्या सरस्वती देवीला हा ग्रंथ अर्पण केलेला आहे। संगीतवर आधारित हा ग्रंथ आहे, संगीत यावर आधारित हा ग्रंथ आहे। नवरसनामा लक्षात घ्या, तर हा इब्राहिम आदिलशाह याने या ठिकाणी लिहिलेला आहे, लक्षात घ्या। तर इब्राहिम आदिलशाहचा नवरसनामा हा ग्रंथ सरस्वती देवीला अर्पण केलेला संगीतावर आधारित असणारा हा ग्रंथ या ठिकाणी। कृष्णदेवराय याचा ग्रंथ, याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले गेले होते। मध्ययुगीन भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा राजा, विजयनगर साम्राज्याचा महत्त्वाचा शासक या ठिकाणी आहे कृष्णदेवराय। अमुक्त माल्यदा, पारिजात फसन यांसारखे ग्रंथ या ठिकाणी लिहितो, हे लक्षात घ्या। अमुक्त माल्यदा हा त्याचा राजनीतीवर आधारित असणारा महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी आहे कृष्णदेवरायचा। सिकंदर लोदी हा पण एक खूप महत्त्वाचा या ठिकाणी शासक राहिलेला आहे। इब्राहिम लोदी जो आहे, इब्राहिम लोदीच्या आधीचा शासक सिकंदर लोदी। बहलोल लोदी संस्थापक आहे, बहलोलचा मुलगा सिकंदर, सिकंदरचं नंतर इब्राहिम। तर सिकंदर लोदी जो आहे यानं लज्जत ए सिकंदरी हा ग्रंथ लिहिला, लक्षात घ्या। तर लज्जत ए सिकंदरी, लज्जत ए सिकंदरी हा ग्रंथ त्याने या ठिकाणी लिहिलेला आहे असं एकंदरीत दिसून येतं, ठीक आहे। बाबर जर आपण पाहिलं तर यस तुजुक ए बाबरी, तर बाबरचं आत्मचरित्र तुजुक ए बाबरी, ज्याला बाबरनामा आपण म्हटलं जातं, हा ग्रंथ बाबरचा या ठिकाणी आहे, आत्मचरित्र आहे, ठीक आहे ना। तर या प्रकारचे प्रश्न पाहून घ्या। चलो त्यानंतरचा एक प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा। अयोग्य विधान तुम्हाला ओळखायचंय बघा, की जहांगीर आणि शहाजहान कालीन स्थापत्य कलेत भवन निर्माण करतेवेळी लाल रंगाच्या दगडांऐवजी संगमरवराचा वापर करण्यात आला। कोणाच्या काळात? जहांगीर आणि त्याचबरोबर शहाजहानच्या काळात, की आधी भवन निर्माण करतेच्या वेळेस लाल रंगाचा दगड वापरला जात होता, आता मात्र संगमरवराचा वापर करण्यात आला। आता बघतो आपण ताजमहल बघतो बघा, ताजमहल हा संगमरवराचा आहे, त्यामुळे हे नक्कीच भवन निर्माण करताना लाल रंगाच्या ऐवजी संगमरवराचा वापर करण्यात आला। विधान सत्य आहे का? यस सत्य आहे, ठीक आहे ना, हे विधान सत्य आहे बघा। स्थापत्यामध्ये नक्षीकाम करता वेळी पित्रा ड्युरा पद्धतीचा वापर करण्यात आला बघा। पित्रा ड्युरा पद्धत काय आहे तर लक्षात घ्या, ही पित्रा ड्युरा पद्धत आहे ती म्हणजे स्थापत्यामध्ये नक्षीकाम करताना पानं आणि विशिष्ट प्रकारची फुलं यांचं नक्षी काढायचे आहे, यांचे नक्षीकाम करायचे आहे आणि त्या नक्षीकामांमध्ये विविध मौल्यवान हिरे, जड जवाहीर इथे या ठिकाणी कोरून कापून तिथे या ठिकाणी लावायचे आहेत, जेणेकरून ही पित्रा ड्युरा पद्धती आहे ती खास करून जहांगीरच्या काळामध्ये आलेली आहे। जहांगीरनं मुघलांच्या काळात जे स्थापत्य होतं त्यामध्ये जो काही इस्लामी प्रभाव होता तो हटवण्याचा प्रयत्न केला पित्रा ड्युरा पद्धतीच्या माध्यमातून, आणि एक धर्मनिरपेक्ष कला ती लोकांसमोर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला। मग त्यामध्ये पानं फुलांचा आकृत्या तिथे या ठिकाणी काढलेल्या आहेत स्थापत्यामध्ये, आणि त्यामध्ये त्याने या ठिकाणी इथं मौल्यवान दगडी जे आहेत त्या तिथे या ठिकाणी त्याच आकाराने कापून तिथे या ठिकाणी लावलेल्या आहेत। त्या व्यवस्थेला, त्या पद्धतीला पित्रा ड्युरा म्हणतात, जी जहांगीरच्या काळामध्ये आलेली आहे। यस विधान बरोबर आहे हे पण। त्यानंतर बघा, स्थापत्यामध्ये हिंदूंचे प्रतीकचिन्ह कमळ आणि घंटा, हिंदूंच्या प्रतीकचिन्ह कमळ आणि घंटा यांचा वापर करण्यात आला। आता इथं लक्षात घ्या की या मुघलांच्या काळामध्ये हिंदू प्रतीकचिन्हांचा वापर घंटा आणि कमळ यांचा करण्यात आला का तर नाही, तर ते कोणाच्या काळात करण्यात आला तर फिरोजशाह तुघलकाच्या काळात। लक्षात घ्या, फिरोजशाह तुघलक जो आहे तर त्या फिरोजशाह तुघलकानं या प्रकारच्या स्थापत्य कलेमध्ये त्यानं कमळ आणि घंटाचा वापर केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून जातं। तर हा मुद्दा लक्षात घ्या, त्यामुळे हे तर चुकीचंच आहे, लक्षात घ्या हे चुकीचंच आहे विधान, हा ठीक आहे। आणि मेहराबमध्ये झाडांची पाने, फुले यांचे नक्षी असत। मेहराब म्हणजे जो वरचा घुमट असतो बघा, म्हणजे तुम्ही जेव्हा मुघल स्थापत्यामध्ये जेव्हा जाता, त्या भवनामध्ये जाता, तर वरती एक विशिष्ट घुमट असतो, त्याला मेहराब म्हणतात। तर त्या मेहराबमध्ये झाडांची पानं, फुलं यांची नक्षी असत। फुलांना साधारणतः 9 टोकदार पाकळ्या या ठिकाणी असतात बघा। आता उदाहरणार्थ समजा अशा प्रकारचं आहे, तर अशा प्रकारचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं पाकळ्या या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला जातो। अशा 9 प्रकारच्या सुंदर टोकदार पाकळ्या इथे या ठिकाणी कोरण्यात आल्याचं अशी जी काही आहे तर ती तुम्हाला मुघल स्थापत्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं। तर लक्षात घ्या हे पण बरोबर आहे। चुकीचं काय आहे तर पर्याय क्रमांक 3, कारण तिथं
कमळ आणि घंटाचा वापर मुघलाने नाही केला तर फिरोजशाह तुघलकानं आधी या ठिकाणी केलेला होता, असं एकंदर दिसतं. तर या प्रकारचे मित्रांनो एक महत्त्वाचं सेशन आपण इथे आज कंप्लीट केलेलं आहे, ज्यामध्ये इतिहास विषयाचे 15 प्रश्न आपण पाहिले, 60 पर्यंतचे सगळे प्रश्न पाहिले. याच्या आधीचे पण काही लेक्चर्स आहेत, तर ते ती सिरीज आपली आहे. आता 4थं लेक्चर केलं, याच्या आधीचे 3 लेक्चर्स आहेत. ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या. मित्रांना आपलं हे लेक्चर शेअर करा. आणि जर का अजून पण कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी या ठिकाणी जरूर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ज्यांना बॅच जॉईन करायचे आहे त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक मी देतो आहे त्या लिंकवरनं आपलं ॲप्लिकेशन देखील डाउनलोड करा आणि 5 तारखेच्या आत, 5 नोव्हेंबरच्या आत प्रवेश घ्या, जेणेकरून 25% डिस्काउंटची ऑफर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तर थांबूया मित्रांनो, भेटूया उद्याच्या सत्रात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.